श्रमसंपत्ती या अध्यायामध्ये महाराजांनी प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व आणि त्याच्या अंगी असलेले कौशल्य यामुळे जी संपत्ती निर्माण होते, अर्थात परिश्रमाने निर्माण झालेली संपत्ती हीच खरी संपत्ती, या संपत्तीचे महत्त्व विशद केले आहे. श्रोत्यांनी महाराजांना गीतेमधील कर्माविषयी शंका विचारली आहे. प्रत्येक व्यक्ती कर्म करतच असते. कर्मयोग हा महत्त्वाचा आहे. असे असता आपण परिश्रम करा, गावाची संपत्ती वाढवा असे म्हणता. याचा अर्थ समजत नाही. यावर महाराज म्हणतात, गीतेतील कर्मयोग आपण अंगीकारलाच नाही. अगोदर कर्म कोणत्या प्रकारचे असते हे पाहिले असता आपण स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही कर्म करत असतो. आपल्या देहाने नित्य केलेली ही कर्मे म्हणजे नित्यकर्मे. याशिवाय वेळ प्रसंगानुसार आपण काही विशेष कर्म करत असतो. नित्य नैमित्तिक कर्म प्रत्येक जीवाला करावेच लागते. त्यावरच आपल्या देहाचे भरण पोषण होत असते आणि अशा प्रकारे आपल्या पोटा पाण्यासाठी केलेली ही कर्मे याला परिश्रम म्हणणे आणि पुण्य मिळवणे असे होत नाही. या पोटापाण्याच्या उद्योगाशिवाय उरलेल्या वेळात व्यक्ती जे सेवा कार्य करते ते सेवा कार्य हे दुसऱ्यांसाठी केलेले श्रम असतात. तीच खरी माणुसकी. इतरांसाठी, गरजवंतांसाठी, समाजासाठी श्रम करून ते ईश्वरार्पण करणे हेच सर्वेश्वराचे पूजन असून हेच कर्म गीतेला अभिप्रेत आहे. हाच कर्मयोग आहे. यासाठीच परिश्रम करणे आणि उत्पादन वाढवणे, ज्यातून जनता जनार्दनाची सेवा होईल असे कर्म करणे हेच गीताप्रिय कर्म आहे. हे ज्याला कळले आणि जो या दृष्टीने कार्य करू लागला त्यालाच गीता कळली असे म्हणावे लागेल. अगदी छोटी छोटी कामे, रस्त्याने जाताना मार्गातील काटे उचलणे, तहानलेल्या लोकांसाठी, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या गावातील गायरान, डोंगर, मैदाने, पर्वत, शेती या ठिकाणी असलेली जमीन खोदणे आणि त्यामध्ये पाण्याचा साठा होईल, जमिनीची मशागत होईल या दृष्टीने कार्य करणे. यामुळे निश्चितच दुसऱ्यांना व्याख्यान देऊन शहाणपणा शिकवण्यापेक्षा चांगले कार्य घडते. एखादा श्रेष्ठ यज्ञ करून जे पुण्य मिळते त्यापेक्षा श्रमिकाने मिळवलेले अन्न हे श्रेष्ठ आहे असे गीता सांगते. काही निषिद्ध आणि सकाम कर्मे असतात, जसे की सावकारा घरचे लिखाण अर्थात खरडे घाशे करणे, इतर लोकांना उपद्रव करणे, घरात आळसाने पडून राहणे, एखाद्याची थट्टामस्करी करणे ही निषिद्ध कर्म आहेत. अशी कर्मे बंद पडली तर उत्तमच आहे. त्यामुळे निर्वाहाचे उत्पन्न थांबेल असे होणार नाही. गरीब श्रीमंत असा भेद न करता सर्वांनी परिश्रम कमवून आपल्या गावचे धन वाढवावे. संत गोरा कंभार भक्ती करतानाच आपले नित्यकर्म हे निष्काम बुद्धीने करून चिखल तुडवीत असत. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग माती तुडवू लागत असत. असे असता श्रीमंतांनी आळसाने वागणे हे महापाप आहे. यावर एका श्रोत्याने महाराजांना प्रश्न केला, जो गरीब मजूर आहे त्यालाही काम मिळत नाही आणि त्यामुळे बेकार लोकांचा जत्था किंवा समुदाय हा वाढतच आहे. जर गरिबांनाच काम मिळत नाही तर श्रीमंतांना कुठून काम मिळणार? आज आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये थोडेफार शिकलेली किंवा पदवी मिळवलेली मुले भराभर गावातून शहरात येतात आणि नोकरीच्या मागे लागतात आणि हा बेकारांचा मेळा हा दिवसेंदिवस वाढत जातो. तसेच श्रोत्या म्हणतो की श्रीमंताला कुठून काम मिळणार? यावर महाराज म्हणतात, हे खरं तर आपला भ्रम आहे. आपला सारा देश अज्ञानी असून दुःखी दरिद्री आहे. या ठिकाणी आपल्याला काम दिसू नये हे मोठे आश्चर्य आहे.
या मातृभूमीची सेवा करण्यासाठी, तिला सुखी करण्यासाठी कितीतरी देशभक्त आणि संत सज्जन हे या भूमीत पुन्हा पुन्हा जन्माला येऊन तिला सुखी करण्याची कामना करतात. असा हा आपला देश. यामध्ये कामाचा डोंगर उभा आहे. आपल्या देशामध्ये अर्धपोटी राहणारे, अर्धनग्न, दुःख, दारिद्र्य भोगणारे कितीतरी लोक आहेत. जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्याला खरे तर विश्रांतीसाठी थोडाही वेळ नाही. केवळ साहेबगिरी करावायची असेल आणि आरामात राहायचे अशी इच्छा असेल तर असे लोक हे बेकार राहतात. आजकालच्या थोडेफार शिकलेल्या तरुणांची स्थितीही यापासून काही वेगळी नाही. प्रत्येकाला शहरात राहायचे आणि त्यातील राहणीमान अंगीकारायचे, यासाठी अधिक खर्च येतो, अधिक पगाराची अपेक्षा असते आणि कामही खुर्चीवर बसून करावयाचे असते. अर्थातच पगार अपेक्षा आणि त्यांची असलेली योग्यता याचा मेळ न बसता त्यांना काम मिळत नाही आणि ते बेकार होतात. असे लोक हे समाज जीवन सुधारू शकत नाही. हे पदवीधर झालेले तरुण तरुणी आपल्या शेतात राबण्यास लाजतात आणि त्यांचाच समाजाला अडसर होतो. तसेच जे गरीब मजूर आहेत त्यांच्याही अंगी आळस आणि शिथिलता आलेली आहे. जेव्हा खायला काही मिळत नाही तेव्हाच दुसऱ्याकडे जाऊन काम मागतात, अन्यथा घरामध्ये खुशाल आळसात पडून राहतात. खरे तर मजुराने 8 वाजता जे काम पूर्ण करावयास हवे ते न करता तो 10 वाजता उठतो आणि मग कामावर जातो. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षित काम होत नाही आणि त्याला मजुरी मिळत नाही. म्हणजे या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत दोघे परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतात. मजूर म्हणतात, श्रीमंताला काय भीक लागली, आम्हाला मजुरी न देता आमचे नुकसान करतो. आणि श्रीमंत म्हणतो, हा कवडीचे काम करत नाही, मात्र तोंडाचा वाचाळपणा चालू असतो. अशा प्रकारे मजुराने कामचुकारपणा करणे आणि श्रीमंताने गरीब मजुराकडून काम करून त्याचे योग्य ते दाम न देणे हे दोन्ही चुकीचे आहे. मजूर सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटोपून घरातून तात्काळ कामावर निघाला पाहिजे. आपल्या कामाच्या ठरलेल्या वेळेच्या पूर्वीच तो कामाच्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. अशा प्रकारे सर्व मजूर वेळेवर येऊ लागले तर उद्योगधंदे भरभराटीस येतील. या मजुरांवरच गावचे उत्पादन वाढत असते. परंतु प्रत्यक्षात मजूर आपली कार्यनिष्ठा विसरले आहेत आणि श्रीमंत आळशी बनले आहेत. अशा प्रकारे देशाचे जीवन हे धोक्यात आले आहे. सर्वच कंटाळवाणे झाले आहे. प्रत्यक्ष उत्पादन कमी होत आहे, त्याची गती कमी झाली आहे. मात्र उपभोगाची वासना आपल्या लोकांमध्ये वाढू लागली आहे. असे झाल्यास ही आपली माता काय करणार? भूमातेची मशागत वेळेवर झाली नाही तर तिच्यातून उत्पन्न कसे निघणार? गावातील धुरंधर, विचारक, प्रचारक, शक्ती आणि संपत्ती असणारे सर्वच लोक याला जबाबदार आहेत. यापैकी कोणीही ताळ्यावर नाहीत. त्यामुळे गाम ओसांडले आहे असे महाराज म्हणतात. शिक्षित, श्रीमंत, गरीब या सर्वांनी आपल्या अंगी असलेली शिथिलता सोडली पाहिजे. सर्वांनी आपली मती वळवून ग्रामकार्याच्या दृष्टीने उपयोगी कसे बनवू, आपण ग्रामकार्याच्या दृष्टीने कसे उपयोगी ठरू हे पाहावे. अशाने आपल्या हातून सेवा घडून ते गावालाही भूषण होणार आहे. जी व्यक्ती पोटापाण्याचेही काम करणार नाही, उत्पादन सुधारण्यास मदत करणार नाही, त्याला गावच्या लोकांनी विरोध करावा. जे श्रमप्रतिष्ठा वाढवतात त्यांचा प्रचार करावा. त्यातून गावचे उत्पन्न कसे वाढेल हे पाहावे. गावचे उत्पन्न वाढण्यासाठी काय करावे असा प्रश्न एका श्रोत्याने महाराजांना विचारला आहे. त्यावर अगदी बारकाईने सर्व उद्योगधंद्यांचे ज्ञान महाराजांनी यापुढे दिलेले आहे. गावचे वाढवाया उत्पन्न
गावी कराया नवनिर्माण, काय करावे ऐसा प्रश्न वारंवार ऐकू येई. त्यासी उपाय हाची प्रथम, कामगार करीती जे श्रम, त्यांची शक्ती वाचे तिला काम, द्यावे सहाय्यक दुसरेही. आणि इतरांचा वेळ कितीतरी जाई व्यर्थची गावी. आणि इतरांचा वेळ कितीतरी जाई व्यर्थची गावी घरी. कामी लाविता तो निर्धारी, काया पालटेल गावाची. कच्ची सामुग्री गावच्या भागी, ती पुरेपूर आणावी उपयोगी. शोध करोनी नाना प्रयोगी, माती करावी सोन्यासम. अन्य देशीच्या तरुणासी वेळ, नित्य नवे संशोधन प्रचंड. तैसी धुंद चढावी अखंड, गावच्या शिक्षित तरुणा. गावचे कलावंत निपुण, त्यांना द्यावे उत्तेजन. नवनव्या वस्तू कराव्या निर्माण, उपयोगाच्या जीवनासी. उद्योगे यंत्रे ही निर्मावी, परदेशा भीक न मागावी. आपणची करुणी भोगावी वैभवे सारी. चरखा टकळीपासून उद्योग, अन्नधान्य दिकांचे प्रयोग. घरेदारे सर्व सुयोग, आपणची निर्मावे. प्रत्येक घरी जोडधंदा, सर्व स्त्री पुरुष याची छंदा. दूर करावया आपदा, जीवनाच्या लागावी. कोणी पिशव्या, कोणी नवारी, कोणी खादी विणतो घरी. कोणी चपला चामडी या चाकरी, मेल्या जनावरांच्या. कोणी चटया, कोणी आसने, कोणी खुर्च्या, कोणी खेळणे. कोणी बादल्या पलंग गोणे, साबणही घरी करी. कोणी सुंदर मडके घडवी, कुंड्या फुलपात्रे भरवी. कोणी कवेलू मजबूत दावी, करून या सुंदर असे. कोणी सुंदर विटा करी, कोणी फाडी फोडी बरी. सर्व हे आपापल्या परी, घरोघरी कार्यरत. कोणी बैलांचा साज करी, कोणी रंग शोधी परोपरी. प्रत्येक जण काहीतरी करीतची आहे. ऐसे हे सर्व गाव, जोडधंद्यांनी भरीव. जराही नाही उणीव, कोणे परी कोठे. ऐसी असावी कला कुसरी, उद्योगधंदे घरोघरी. जराही न दिसेल बेकारी, वाढली कोठे. त्यासची म्हणावी सुंदर कला, एरवी अवकळेची धर्मशाळा. उसने आणूनी सजविला, आपुला नवरदेव. जो जो धंदा गावी नसला, प्रोत्साहन मिळावे त्या कार्याला. परी तो पाहिजे योग्य ठरला, गावच्या साठी. गावचे उद्योग मागासले, त्यास शिक्षणाने पुन्हा उजळले. ऐसे असावे सुधारले, गाव आमुचे. नसतील त्या वस्तू निर्माव्या, येत नसता शिकोणी घ्याव्या. घरोघरी त्याच दिसाव्या गावच्या वस्तू. आपुल्या गावी जे जे होते, आपणची वस्तू वापरावी ते. तेने गावीचे धन गावीच राहते, शक्ती वाढते गावाची. चांभार गावी उपाशी मरे, जोड्यासाठी शिक्षित शहरी फिरे. केवढी गावाची कदर करणारे बुद्धिमंत हे. गावी विणकर फुटाने फाकती, यासी हवी मलमलीची धोती. वारे यांची देशभक्ती, गाव मारती शौकासाठी. कोणी म्हणती आमुचा पैसा, आम्ही खर्चू हवा तैसा. गावद्रोही समजावा ऐसा, आपस्वार्थी मानव. गावचे कलावान मागासले, म्हणून न पाहिजे उपाशी मारिले. बाह्य वस्तूंनी आपणची सजले, दूषण ते. देशात एकटा ताजमहाल, त्यावरून न ठरे देशाचा हाल. घरोघरी लोक जरी कंगाल, तरी ते मोजमाप कशाचे. गावी एक कुस्तीगीर महान, बाकीचे लकडी पहिलवान. तरी गाव शरीर बलाने पूर्ण, म्हणता नये कधीही. मोजके थोर पुरुष होऊनी जाती, इतरांची पातळी नयेची वरती. तवती समाजाची प्रगती, कैसी म्हणावी जाणत्याने. यासाठी प्रत्येक घटक सज्ञान, पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न. तरी ते गाव आदर्शाचे भूषण मिरवू शके. म्हणून प्रत्येकाने आपुल्या गावी, ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी. त्यात सुधारणाही घडवावी, उन्नती व्हाया कलावंतांची. ऐसे सर्वची उद्योगधंदे, चालवावेत गावीच आनंदे. नांदावेत सकळ लोक स्वच्छंदे, सुख समाधाने. गावी असावे वस्तू प्रदर्शन, आपुल्याच गावी झाले निर्माण. बी बियाणे शेती उद्योग सामान, तया माझी ठेवावे. खेळणी लेणी जीवनोद्यमे, लाकडी लोहारी बेलदारी कामे. कुंभारी विणकरी उत्तम चर्मे असावी तेथे. असावे सुंदर एक घर, त्या माझी वस्तू विविध सुंदर. आम्हीच निर्मलेल्यांचा भर असावा तेथे. गावी जे मालधन निर्माण होते,
बघावया लोकांनी यावे तेथे, योग्य किंमती देऊनी तेथे घ्यावे सामान तयाने. गावी असावी उद्योग समिती, जी सतत करील उद्योग उन्नती. गावाचे आर्थिक जीवन हाती, घेऊनी लावील सोयजी. गावाची या धनिकांकडून संपत्तीचा वाटा मिळवून सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनी उपयोग करावा तयांचा. काही असती जमीनदार, त्याची गावचे अर्थभांडार. त्यांना सर्व कारभार सोपवावा लावावा मजुरांवरी. किंवा धनिक जरी न वळे, शेतकरी मजुरांच्याही बळे. थेंबे थेंबे साचवा तळे, त्यांच्या अल्प ठेवींचे. त्यातून निर्माण करावा वस्तुसंग्रह, सर्वांना उपयोगी भांडारगृह. सर्वांनी मिळून चालवावे निसंदेह दुकान सर्व वस्तूंचे. त्यात असावी सर्वांची मालकी, हुशार किसानांची ठेवावी चालकी. सर्वांच्या अनुमतीने व्यापार एकी, करावी गावी. एक असावे धान्य भांडार, चालावया गावाचे व्यवहार. त्यात असावे सर्व जनतेचे शेअर, सोयीसारखे. प्रसंगी त्यातूनच धान्य न्यावे, सर्वा मिळवणी करत ठरवावे. प्रसंगी सर्वांनी वाटून घ्यावे उत्तम रीती, त्यातूनच करावी गावाची सेवा. उणीव पडेल ज्या कष्टी जीवा, अथवा ग्राम सुधारणेस लावावा वाढवा त्याचा. गावी चालते सवाई दिढी, त्यास याने बसेल अढी. ग्रामनिधीची उघडता पेढी, थंडावेल व्यापारी सावकारी. गावी आवश्यक तेल घाणी, शुद्ध तेलाधिकांची निशाणी. गावची कामे सर्व मिळवणी, गावीच करावी उपयुक्तशी. उद्योगहीनांना उद्योग द्यावे, कामे देवोनी सुखी करावे. आपणा समान पाहिजे बर्वे, केले त्यासी सुख वस्तू. काम ज्याने ज्याने करावे, त्याने हक्काने पोटभरी खावे. लागेल ते वढे वागावे, हे तो आहे प्रामाणिक. जयास न मिळे कामधाम, त्याने समितीस सुचवावे नाम. ग्रामसेवाधिकारी उद्यम देईल त्यास, काम देणे कर्तव्यची त्याचे. जमा असती फंड गावाचे, त्यातून पुरवावे मोल कामाचे उपयोगी ऐशा. मजुरा मजुरी पूर्ण द्यावी, जेणे मुले बाळे सुखी जगवी. पैसेची उत्पन्ने वाढवून घ्यावी गावा माझी. याने सर्वांस मिळेल सुख, मिटेल जीवनाची भूक. ग्रामराज्य होईल सुरेख, आर्थिक देणे समृद्ध. यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार, कलावंत शेतकरी कामगार. सर्वांनी मिळवून ग्रामोद्धार, करावा ग्रामोद्योगांनी. शहराकडे चालला प्रवाह, तो थांबवाया निसंदेह. सर्वांचा गावीच होईल निर्वाह, ऐसी योजना करावी. खेडेची शहराचे जनक, शहर भोगते खेडे उत्पादक. शहराकडे न जाता लोक, धावावे उलट खेड्याकडे. ऐसी करावी ग्रामसेवा, हेची कर्म आवडे देवा. संशय काही मनी न धरावा, तुकड्या म्हणी. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. ग्रामोद्योगाचा कथिला तत्वार्थ. 18वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभंग वचने. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी, मृतिके माझारी नाचतसे. मृतिके माझारी नाचतसे. म्हणे गोरा कुंभार कोणी नाही दुजे, म्हणे गोरा कुंभार कोणी नाही दुजे. विश्वरूप तुझे नाम देवा, विश्वरूप तुझे नाम देवा. श्री संत गोरा कुंभार.